जेमतेम काही तास शिल्लक राहिलेत युद्ध सरावाची रंगीत तालीम सुरू होण्यासाठी। आणि आता माझ्या अवतीभोवती तुम्ही जो आवाज ऐकताय तो आवाज जरा नीट ऐका, कारण हा आवाज आहे युद्धाच्या सायरनचा। भारताने युद्ध पुकारलं तर हाच आवाज, या सायरनचा आवाज आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाचा आवाज बनणार आहे। कारण हा आवाज ऐकला की तुम्हाला लगेचच सरकारी सूचनांचं पालन करावं लागणार आहे। मॉक ड्रिलमध्ये ज्या ज्या गोष्टी शिकवल्या जातील त्या सगळ्या अंमलात आणाव्या लागतील। त्यामुळे सायरनचा हा आवाज कानामध्ये साठवून ठेवा। पोलिसांच्या गाडीचा, ॲम्ब्युलन्सचा सायरन, नेत्यांच्या गाड्यांचे सायरन आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेत, पण उद्या वाजणारा सायरन या सगळ्यापेक्षा वेगळा सायरन असेल आणि अर्थातच तितका महत्त्वाचा सुद्धा। 1971 साली जेव्हा बांगलादेशचं स्वातंत्र्य युद्ध झालं होतं तेव्हा असेच सायरन आपल्या देशात वाजलेले आणि आता तब्बल 5 दशकांनी त्याच सायरनचा आवाज देशभरात घुमणार आहे। आता या सायरनची आपल्याला काही रोजची सवय नाही आहे, त्यामुळे मॉक ड्रिलच्या घोषणेनंतर कन्फ्युजन सुद्धा तितकंच जास्त आहे की सायरन वाजला की नेमकं करायचं काय, आपत्कालीन परिस्थितीमध्ये करायचं काय आणि मॉक ड्रिल म्हणजे नेमकं काय। तर तुमच्या मनात असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही मिनिटात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। ही उत्तरं आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर मॉक ड्रिल उद्या पार पडणार आहे। मॉक ड्रिल किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये सायरन वाजला की नेमकं करायचं काय हे सगळ्यात आधी पाहूया। जेव्हा सायरन वाजेल तेव्हा पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजिबात घाबरून जाऊ नका, गडबड गोंधळ करू नका। तात्काळ तुम्हाला सुरक्षित ठिकाणी जायचं आहे आणि मोकळ्या जागेपासून लांब राहायचं आहे। घर असेल किंवा एखादी भक्कम इमारत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला आश्रय घ्यायचा आहे। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही असाल त्या ठिकाणचे टीव्ही, रेडिओ हे सरकारच्या सूचनांवरती लक्ष द्यायचं आहे। या सगळ्याच्या माध्यमातून ज्या सूचना दिल्या जातील, सोबतच अतिशय महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। सरकार ज्या सूचना देणार आहे, सरकार जी नियमावली आखून देणार आहे त्या सगळ्याचं पालन करायचं आहे। जर रात्रीच्या वेळेला सायरन वाजले तर अर्थातच रात्रीच्या वेळेला परिसरातले सगळे लाईट्स बंद ठेवायचे। तुमच्या घरातले आणि आसपासचे सुद्धा, घराच्या खिडक्या असतील, दारं असतील, ही बंद करून घ्यायची आहेत, कारण प्रकाश बाहेर जाऊ शकतो, लाईट बाहेर जाऊ शकते। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्लॅकआउट करणं, संपूर्णपणे अंधार करणं। दरम्यान शत्रूनं जर हल्ला केला तर त्यावेळेला नेमकं काय करायचं, कारण सध्याची परिस्थिती युद्धजन्य परिस्थिती आहे। त्यामुळे शत्रूनं हल्ला केला तर करायचं काय, या संदर्भात तज्ज्ञांनी काय सांगितलंय तेही पाहूया। एअर स्ट्राईक किंवा मिसाईल स्ट्राईक यामध्ये होऊ शकतो, तर यापासून वाचवण्यासाठी, स्वतःला वाचवण्यासाठी आपण सर्व ओपन ठिकाणी न राहता तर एक घन म्हणजे एकदम जड बांधकाम, कॉन्क्रीटचं बांधकाम असेल अशा ठिकाणी आपण शेल्टर घेतलं गेलं पाहिजे। त्यामध्ये सबवे असेल, त्यामध्ये स्वतःचं बेसमेंट असेल, त्यामध्ये अजून एखादी भिंत असेल, तर एक सॉलिड भिंत, कॉन्क्रीटचं कोणतंही बांधकाम असेल तर त्याच्या शेजारी आपण उभं राहिलं, त्याला चिटकून नाही तर त्याच्या शेजारी आपण उभं राहिलं पाहिजे। तर त्यामुळे काय होतं, बॉम्ब हल्ल्यामध्ये दोन प्रकारचे अटॅक केले जातात। त्यामध्ये एक शॉकवेव्ह असते आणि दुसरं असतं त्याच्यामध्ये स्प्लिंटर असतं। तर या शॉकवेव्हमुळे आपल्याला आपले व्हायटल ऑर्गन्स असतील, डोळे असतील, कान असतील, ती याच्यामध्ये इजा होते। तसंच स्प्लिंटर असतं ते आपल्याला आरपार होतं आणि त्यामुळे आपले जीव जाऊ शकतो। आणि आगामी काळामध्ये दोनही देशातली तणावपूर्ण परिस्थिती पाहता जर युद्धजन्य परिस्थिती उद्भवली तर या परिस्थितीचा सामना करण्यासाठी नेमकी तयारी काय करून ठेवायची आहे ते सुद्धा जाणून घेऊया। औषधांचा साठा, आपल्या घरामध्ये जर कोणाला औषधं लागत असतील तर त्या औषधांचा पुरेसा साठा हा घरामध्ये करून ठेवा। अर्थातच अन्नधान्यांचा आणि खाद्यपदार्थ, कोरडे खाद्यपदार्थ त्याचाही साठा करून ठेवलेला केव्हाही उत्तम। पिण्याचं पाणी अतिशय महत्त्वाचं, पिण्याच्या पाण्याचा साठा करण्याचंही सांगितलं जात आहे। सोबतच घरातला इन्व्हर्टर, घरातल्या काही बॅटरीज असतील तर त्या चार्ज करून ठेवा। अंधार होण्याची किंवा लाईट जाण्याची दाट शक्यता असते अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये, त्यामुळे घरामध्ये मेणबत्ती असावी, टॉर्च असावा तुमच्या हाताशी आणि माचीस सुद्धा जवळ बाळगा असं सांगितलं जात आहे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची वैयक्तिक कागदपत्र, ही सगळी कागदपत्र सुरक्षित ठिकाणी ठेवलेलं केव्हाही उत्तम। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रथमोपचार पेटी, कारण जर कोणाला काही इजा झाली, लागलं, रक्त येत असेल तर एक अद्ययावत चांगली प्रथमोपचार पेटी ही तुमच्या घरामध्ये, तुमच्या आसपास असायलाच हवी। तुमच्या घरातली वाहनं, या वाहनांमध्ये पुरेसं इंधन भरून ठेवा। आणि आणखी एक गरजेची गोष्ट म्हणजे पैसे, गरजेपुरते पैसे तुमच्या जवळ आहेत की नाही, तुमच्या खिशात आहेत की नाही
याची सुद्धा अर्थातच खात्री बाळगा. जितक्या आपल्या आपत्कालीन संस्था आहेत, NDRF आहे, तुमच्या सिव्हिल संस्था आहेत, जे नागरिकांना कुठल्याही आपत्कालीन स्थितींपासून वाचवतात. जसं कुठे आग लागली तर आगीचे बंब यावे लागतात, कुठे फ्लड्स झाले तर त्यांना वाचवायला लोकांना यावं लागतं. तर या सगळ्या क्षेत्रातल्या सरकारी अधिकाऱ्यांची तयारी कशी आहे हे पाहण्यासाठी हे कार्य केलेलं जातं. आणि बऱ्याच वर्षापासून, जसं मी म्हटलं, जवळजवळ 1971 पासून अशी कारवाई आपण कधीच केली नाही. त्यामुळे ही कारवाई अतिशय महत्त्वाची होती आणि करायलाच हवी होती असं माझं मत आहे. तर उद्या देशभरामध्ये हे मॉक ड्रिल होणार आहे. तर महाराष्ट्रात कोणकोणत्या महत्त्वाच्या शहरात आणि किती वाजता हे मॉक ड्रिल होणार आहे ते सुद्धा पाहूया. सगळ्यात महत्त्वाचं शहर अर्थातच मुंबई. मुंबईमध्ये दुपारी 4 वाजता हे मॉक ड्रिल घेतलं जाईल. पुण्यामध्येही हीच वेळ, दुपारी 4ची वेळ निश्चित करण्यात आली आहे. नाशिकमध्ये सुद्धा मॉक ड्रिल पार पडणार आहे 4 वाजता. तर ठाण्यामध्ये रेल्वे स्थानकावरती हे मॉक ड्रिल केलं जाईल अशी माहिती देण्यात येते आहे. तर पहलगामच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत निर्माण झालेल्या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर सोमवारी म्हणजे कालच केंद्रीय गृह मंत्रालयानं अनेक राज्यांना युद्धसज्जतेच्या दृष्टीनं 7 मेला म्हणजे उद्या मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले. आणि याच पार्श्वभूमीवर आज सकाळी 9च्या सुमारास मुंबईतल्या दादर इथल्या अँटिनिओ डिसिल्वा हायस्कूल इथे सायरन सुद्धा वाजवला गेला. मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी 9च्या दरम्यान हा सायरन ऐकू आला आणि जेव्हा दादरमध्ये हा सायरन वाजला त्यावेळची दृश्य आणि तो आवाज आपण ऐकतोय. असेच सायरन हे उद्या देशभरात वाजणार आहेत आणि सरकारनं अर्थातच सूचना दिलेल्या आहेत, त्याचं तुम्हाला पालन करायचंय हा सायरन वाजल्यावर. मध्ये मॉकड्रिल झालेलं होतं तेव्हा उपस्थित असलेले, त्यांनी अनुभव घेतलेले असे संजीव खानोलकर आपल्यासोबत आहेत आणि थेट त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. कशा प्रकारे ते मॉकड्रिल होतं, काय सांगाल याबद्दल? तेव्हा ना मी 14 वर्षाचा होतो आणि म्हणजे समजण्याच्या अवस्थेत असायचो, पण युद्ध म्हणजे काय हे कधी अनुभवलेलं नव्हतं. तेव्हा आमच्या वडिलांनी आम्हाला तेव्हा समजावून सांगितलं की मॉकड्रिल म्हणजे असं आहे की सायरन वाजणार. तो सायरन अँटोनिया डिसिल्वा या स्कूलमध्येच होता. तो सायरन वाजला की आपण सगळ्यांनी पटापट लाईट बंद करून टाकायचे. त्याच्यानंतर आपण एका ठिकाणी जमायचं, शक्यतो टेबला बिबलाच्या खाली वगैरे, अशा पद्धतीने तेव्हा त्यांनी आम्हाला इन्स्ट्रक्शन दिली होती. आणि मग त्याप्रमाणे रोज 9 वाजता एक सायरन वाजायचाच. म्हणजे त्याला युद्ध चालू असो नसो, विमानं येवो न येवो, जस्ट लोकांना अवेअर करण्यासाठी. आणि दुसरं म्हणजे मला वाटतं तो सायरन चालू आहे की नाही हे पण बघायला पाहिजे ना, नाही तर मध्येच कधी चालू होत नाही तो. म्हणजे त्या दृष्टिकोनातून तेव्हा ब्लॅकआउट आणि सायरन झाला की सगळ्यांनी एकदम काळोख, मिट्ट काळोख करायचा. ह्या 2च गोष्टी आम्हाला सांगून ठेवल्या होत्या, बाकी इकडे तिकडे पळायचं नाही कुठे. ह्या पद्धतीने तेव्हा मला जे काय आठवतं ते. त्यावेळी जेव्हा सायरन वाजायचा तेव्हा कशी परिस्थिती असायची, लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण असायचं की नेमकं काय होतं? आणि 30 सेकंदाचा आजचा सायरन होता, तर तेव्हा जो सायरन व्हायचा तो किती काळापर्यंत असायचा? नाही, तेव्हा कसं असायचं की सायरन 30 सेकंदाचा नसायचा, जरा जास्ती वेळ चालायचा जर विमानं आजूबाजूला आली तर. आणि माझ्या मते ही परिस्थिती 2दा झाली होती. एकदा रात्री इतका वेळ सायरन वाजला आणि ते जे आपल्या भारतीय ह्याच्याकडून वरती मिसाईल्स टाईप काहीतरी असे हे गेले होते, छोटे छोटे लाल कलरचे गोळे. ते काय होतं ते आम्हाला तेव्हा ते नीट कळलं नाही, पण त्यांच्या विमानांवर अटॅक करायला. आणि एकदा दुपारच्या वेळेला आम्ही विमानं बघितली, पाकिस्तानची विमानं अशी जात होती आणि त्याच्या मागून आपल्या विमानाने पण त्याचं हे केला होता, पाठलाग केला होता. तर मुंबईला तेव्हा सायरन वाजवून अलर्ट करण्यात येत होतं, पण अटॅक असा काही झाला नाही. त्याच्यामुळे त्याच्यानंतरची जी काही परिस्थिती आहे ती काय आम्ही अनुभवलेली नाही. 1971 जे मॉकड्रिल झालेलं होतं तेव्हा संजीव सरांनी अनुभव घेतलेला आहे. तेव्हा कशा प्रकारे परिस्थिती होती, लोकांनी कशी काळजी घेतलेली होती, तसंच त्यांचं आत्ता देखील म्हणणं आहे की आत्ता देखील लोकांनी सतर्क राहायला पाहिजे आणि शासन काय सांगतंय त्यांच्या नियमांचं पालन देखील करायला पाहिजे आणि लोकांनी सतर्क राहून सर्व गोष्टी करायला पाहिजेत, एकंदरीत त्यांचं असं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेशसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.